नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीबद्दल, जी थेट महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संबंधित आहे. शासकीय परीक्षांमध्ये एक मोठा निर्णय बदललाय. तो नेमका काय आहे आणि त्याचा परिणाम काय होणार, चला सविस्तरपणे समजून घेऊया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की इयत्ता चौथीच्या काही महत्त्वाच्या परीक्षा एकत्र होणार होत्या, बरोबर? पण आता त्यात काहीतरी बदल झालाय. मग नक्की काय बदललंय? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज शोधायचं आहे, कारण याचा थेट संबंध हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आहे. आणि उत्तर अगदी स्पष्ट आहे. सर्वात मोठी बातमी ती ही की एकत्रित परीक्षेचा नियम रद्द झाला आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत. ज्या एकत्र परीक्षेची चर्चा होती ती योजना आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पण ही बातमी आली कुठून? याचा आधार काय? तर हा निर्णय आला आहे थेट एका सरकारी कागदपत्रातून, ज्याला म्हणतात शासन शुद्धीपत्रक. चला तर मग बघूया की ह्या अधिकृत डॉक्युमेंटमध्ये नेमकं काय लिहिलं आहे. आणि गंमत बघा, या इतक्या मोठ्या बदलाचं मूळ आहे फक्त एका वाक्यात. सरकारी आदेशातलं हे वाक्य बघा. उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक 17 वगळण्यात येत आहे. किती साधं वाटतंय ना? पण याच एका वाक्याने सगळं चित्र पालटून टाकलं आहे. अच्छा, तर मग अनेकांना प्रश्न पडला असेल की हे शासन शुद्धीपत्रक म्हणजे नक्की काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा सरकारने आधी एक नियम बनवला, पण नंतर त्यात काही चूक लक्षात आली किंवा तो बदलायचा ठरवला, तर सरकार एक नवीन पत्रक काढतं. त्यालाच शुद्धीपत्रक म्हणतात. आणि या पत्रकामुळे तो जुना नियम आपोआप रद्द होतो. सिंपल. आणि ही माहिती 100% खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी हे तपशील बघा. हे शुद्धीपत्रक शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जारी केले. तारीख आहे 10 एप्रिल 2026. इतकंच नाही तर त्याचा रेफरन्स आयडी सुद्धा दिलाय, म्हणजे याच्या खरेपणाबद्दल मनात कोणतीही शंका ठेवायचं कारण नाही. ठीक आहे, आता बदल काय झाला हे तर कळालं, पण हा बदल नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे जुना नियम नेमका होता तरी काय? कोणती योजना होती जी आता रद्द झाली आहे? तर ही जी एकत्रित परीक्षेची गोष्ट आहे ना, ती 17 ऑक्टोबर 2025च्या एका शासन निर्णयातून आली होती. म्हणजे बघा, फार जुनी गोष्ट नाहीये. गेल्या वर्षीच हा निर्णय झाला होता आणि आता तो बदलला गेलाय. आणि ही योजना काही छोटी मोठी नव्हती. मुद्दा क्रमांक 17 नुसार बघा, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, या चारही महत्त्वाच्या परीक्षा एकत्र करून त्यांची एकच कॉमन परीक्षा घेण्याचा हा प्लॅन होता. हा सगळा बदल एकाच फ्रेममध्ये समजून घेऊया. म्हणजे आधी काय आणि आता काय? तर बघा, आधीचा प्लॅन होता की अनेक शिष्यवृत्त्या आणि प्रवेशांसाठी एकच मोठी परीक्षा घ्यायची. पण आताचं वास्तव काय आहे? तर ती एकत्रित परीक्षेची योजना पूर्णपणे रद्द झाली आहे आणि सगळ्या परीक्षा आता आपापल्या पूर्वीच्या पद्धतीने म्हणजे स्वतंत्रपणे होणार आहेत. ओके, नियम बदलला, सगळं ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या बदलाचा नेमका अर्थ काय? म्हणजे जे विद्यार्थी आणि पालक या परीक्षांची तयारी करत होते त्यांच्यासाठी आता काय बदलणार आहे? त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल? या निर्णयाचे परिणाम आपण 3 सोप्या मुद्द्यांमध्ये पाहूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, आता कोणतीही एक कॉमन परीक्षा होणार नाही. दुसरं, शिष्यवृत्ती असो किंवा विद्यानिकेतनची परीक्षा, प्रत्येक परीक्षा आता पूर्वीसारखीच वेगळी वेगळी होईल. आणि तिसरा मुद्दा, जो तयारी करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आता प्रत्येक परीक्षेची तयारी तिच्या स्वतःच्या वेगळ्या पॅटर्ननुसार आणि सिलेबसनुसार करावी लागेल. चला तर आता या सगळ्या चर्चेचा सार पाहूया. विशेषतः पालक आणि शिक्षकांनी यातून काय लक्षात घ्यायचंय, पुढची दिशा काय असली पाहिजे? तर सगळ्यात शेवटी लक्षात ठेवण्याचे 4 महत्त्वाचे मुद्दे. 1. चौथीचं एकत्रित परीक्षेचा नियम आता रद्द झाला आहे. 2. शिष्यवृत्ती आणि विद्यानिकेतनच्या परीक्षा एकत्र होणार नाहीत, त्या वेगळ्याच राहतील. 3. तयारी आता प्रत्येक परीक्षेच्या वेगळ्या पॅटर्नवरच फोकस करून करावी लागेल. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्याही नव्या अपडेटसाठी नेहमी फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवा. आणि जाता जाता एक मोठा प्रश्न सोडून जातो, तो म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेत परीक्षेच्या पद्धतींमध्ये इतके वारंवार बदल का होतात? आणि या सगळ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांसाठी अधिक स्थिरता निर्माण करण्यासाठी आपली शिक्षण प्रणाली आणखी काय करू शकते?